भारतीय जनता पक्षाच्या राज्यातील आणि केंद्रातील नेतृत्वानं मला पक्षात सामावून घेत खासदारकी बहाल केली. मात्र या पक्ष निवडीचे राजकारण कुणाला पचले कुणाला नाही असो, हा ज्याचा त्याचा स्वभाव धर्म असतो. माझे समर्थक कार्यकर्ते आनंदले, पण काही काकांच्या कपाळावर आठ्या पडून 17 महिन्यांचा कालावधी यात काय काम करेल असे बोलले गेले. पण भाई काका, आता माझी काळजी करण्याचं कारण नाही, त्यामुळे माझ्या खासदारकीची चिंता तुम्ही करू नका, अशी कोपरखळी खासदार धैर्यशील पाटील यांनी शेकापचे माजी आमदार जयंत पाटील यांना नाव न घेता मारली. रोहा तालुक्यातील घोसाळे ग्रामपंचायत हद्दीतील मुकटे आदिवासी वाडीत गेल्या 2 महिन्यांपासून शासनाच्या वतीनं येणारं मोफत अन्नधान्य ठेकेदाराने न दिल्यामुळे आदिवासी बांधव आक्रमक झालेत. रोहा तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली रोहा नायब तहसीलदार त्यांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आलं. या निवेदनात आदिवासी बांधवांनी ऐन सणासुदीच्या काळात ठेकेदाराने धान्य वितरित न केल्यामुळे आणि आदिवासी नागरिकांच्या हक्काचे धान्य ठेकेदार परस्पर विकत असल्याने या ठेकेदाराचा परवानाच रद्द करावा, अशी मागणी रोहा तालुका भाजपा उपाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी केली आहे. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधील एका 79 वर्षीय वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरीला गेली होती. याबाबत गुन्हा नोंद झाल्यानंतर कोपरखैरणे पोलिसांनी चिंकी उर्फ दीपेंद्र जालिम या अट्टल चोराला मोठ्या शिताफीनं अटक केली असून त्यानं चोरी केलेला मुद्देमाल देखील हस्तगत केलाय. कोणतेही धागेदोरे नसताना तांत्रिक मदतीच्या आधारे चिंकी याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तपासादरम्यान चिंकी उर्फ दीपेंद्र जालिम याच्यावर उत्तर प्रदेशमध्येही जबरी चोरीचे तब्बल 11 गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालंय. या प्रकरणाचा कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत. पनवेल शहरातील शाळा कॉलेज परिसरात रोड रोमिओ तसंच दुचाकी आणि 4 चाकी वाहनातून रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्यांविरुद्ध पनवेल शहर पोलिसांनी कारवाई मोहीम सुरू केली आहे. गेल्या अनेक दिवसापासून शहरातील शाळा कॉलेज परिसरात अशा रोड रोमिओंचा नाहक त्रास विद्यार्थिनींना होत होता. त्या संदर्भात अनेक तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाणे तसंच वाहतूक पोलिसांकडे विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षाद्वारे करण्यात आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली असून त्या अंतर्गत कारवाई होत आहे. पेण तालुक्यातील सर्वात श्रीमंत आणि प्रतिष्ठेची समजली जाणाऱ्या डोलवी ग्रामपंचायतीच्या सरपंचासह सदस्यांनी नामदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी डोलवी ग्रामपंचायत सरपंच परशुराम म्हात्रे यांनी बोलताना सांगितलं की मी आणि आमच्या सदस्यांनी खासदार धैर्यशील दादा पाटील, आमदार रविशेठ पाटील, भाजप जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, युवकांचे प्रेरणास्थान भाजप दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही हा पक्षप्रवेश केलाय. डोलवी ग्रामपंचायतचा विकास आणि भाजप पक्षवाढीसाठी मी नेहमीच प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ऊन पावसाच्या खेळामुळे सातत्यानं उरणमधील वातावरणात बदल होत आहे. त्याचा परिणाम रहिवाशांच्या प्रकृतीवर होत असून सध्या उरण तालुक्यात लहान मुलांबरोबर इतर रहिवाशांनाही सर्दी, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, ताप अशा साथीच्या आजारांची लागण होत आहे. या वाढत्या आजारावर उपचार करून घेण्यासाठी रुग्णांची संख्या खासगी रुग्णालयात वाढताना दिसते. तसंच काही ग्रामीण भागातील रहिवासी हे डेंग्यू या आजारावर उपचार करून घेताना दिसत आहेत. शासकीय आरोग्य विभागाच्या तुटपुंजा सेवेमुळे तालुक्यातील अनेक वयोवृद्ध व्यक्तींना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत दिलासा फाउंडेशन, खालापूर पोलीस ठाणे खालापूर आणि रायगड मावळ पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमानं अपघातस्थळी कॉन्केव्ह मिरर बसवण्यात येणार आहेत. मंगळवारी सामाजिक जबाबदारी म्हणून नरेंद्र ढोके यांच्या सहकार्याने 2 कॉन्केव्ह मिरर भेट देण्यात आले. रस्ते अपघात शून्यावर यावेत यासाठी दिलासा फाउंडेशन खालापूरतर्फे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. यापूर्वीही संस्थेमार्फत मोफत हेल्मेट वाटप, रस्ता सुरक्षा अभियान, जनजागृतीसाठी चित्रकला, पत्रलेखन तसंच आवश्यक त्या ठिकाणी सूचना फलक बसवण्यात आले आहेत. पवित्र श्रावण महिन्यात खास महिलांकरता त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी सरपंच उमा संदीप मुंढे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष आणि महिला आघाडी खालापूर तालुका आणि खोपोली शहर यांच्या वतीनं श्रावणसरी नृत्य स्पर्धा 2024 जनता विद्यालय मोहोपाडा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या. समाजातील महिलांना स्वावलंबी बनावं हा संदेश देत मंगळागौर कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी श्रावणसरी मंगळागौरी 12 संघांनी भाग घेतला. यात प्रथम क्रमांक सखी ग्रुप, द्वितीय क्रमांक नवदुर्गा ग्रुप रसायनी तर तृतीय क्रमांक नारायणी ग्रुप खोपोली यांनी पटकावला. श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि सोमावती अमावस्येचे औचित्य साधून चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाजाच्या श्री रामेश्वर मंदिरात लघुरुद्र पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं.
समाजातील मकरंद गडकरी आणि मुग्धा मकरंद गडकरी यांच्या हस्ते मंदिराच्या गाभाऱ्यात ही पूजा भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. या धार्मिक सोहळ्याचे पौरोहित्य रोहे स्थित पेंडसे गुरुजी आणि ब्रह्मवृंद यांच्याकडून करण्यात आले. लघुरुद्र पूजेदरम्यान मंदिराचा गाभारा दर्शनासाठी बंद ठेवण्यात आला होता. सायंकाळी अनेक भाविकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतलं. यावेळी सखी भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.